हॅलो मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल स्वागत. माझं नाव आहे देवेश करून तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे प्रतास नवीन स्कूटर घेऊन आलो. हे आहे विटाची VX2 सर्वात टॉप मॉडेल आहे. ठीक आहे, ही पण प्लस आहे का, VX2 प्लस आहे ही. आज तुम्हाला मी या स्कूटरचा घेऊन जाणार. तुम्हाला टोटल किती व्हेरियंटमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल आहे. टोटल आय थिंक 3 व्हेरियंट आहे या गाडीचे. एक असणार आहे आपल्या VX2 प्लस, दुसरे असणार आहे VX2 गो 3.2 वाली, आणि एक असणार आहे VX2 गो 2.2. जेवढे तुम्हाला 3 वेळेमध्ये तुम्हाला ही गाडी म्हणजे पॉवर जी आहे गाडीची, तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. आणि कलर पण तुम्हाला कलर पण समजेल कोणती असणार आहे. पण पहिल्यांदा बाकीचं मेनमध्ये गाडीचं स्टार्ट होतो पहिल्यांदा गाडीचा परफॉर्मन्सपासून. आता ह्या VX2मध्ये तुम्हाला काही फक्त डिझाईनमध्ये तुम्हाला चेंज झालेली आहे. होऊ शकतात तुम्ही. पुढचा हा तो पार्ट तुम्हाला पूर्णपणे चेंज असणार आहे. ठीक आहे, पुढचा हँडल तुम्हाला पूर्णपणे वेगळा असणार आहे. वरती तुम्हाला हे असणार आहे टोमॅटोमध्ये. ठीक आहे, व्हाईटला पार्ट आणि टर्निंग इंटरलाइट तुमची असं दिलेली असणार आहे. आणि मेन गोष्ट की याच्यामध्ये तुम्हाला ते पण असणार आहे किलोमीटर, म्हणजे टॉप स्पीड आणि मेन म्हणजे रेंज ऑलमोस्ट तुम्हाला सेमच असणार आहे तिघही व्हेरियंटमध्ये. फक्त स्पीडमध्ये थोडंसं चेंज असणार आहे. एकाला प्लसमध्ये आय थिंक त्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे 80पर्यंत टॉप स्पीड. हेडलाईट तुमचा असणार पूर्णपणे हा असाच असणार आहे. तसं पहिले जसा होता तसाच असणार तुम्हाला दिलेला हा हेडलाईट. ठीक आहे, गेजायला पहिले तुम्हाला हे जे असणार आहे इथं म्हणजे हे DRL दिले असते गेजायला, हा पार्ट DRLचा असणार इथं. आणि तुमचे हे इकडच्या लो बीम दिले असतील आणि इकडे तुम्हाला दिले असणार हाय बीम विथची ब्रँडिंग तुम्हाला जेव्हा तुमची भेटून जाईल. या ठिकाणी नंबर प्लेट तुम्हाला जागा दिली असणार आहे. इथं हा सिल्वरमध्ये तुमचा हा विजेचा तुम्हाला लोगो दिलेला असणार आहे. टर्निंग इंटरलाइट तुमची असणार आहे LED मध्ये दिलेली असतील हा गेजायला. मिरर तुमची असणार आहे तुम्हाला ॲक्सेसरीच्या प्रॉडक्ट भेटून जाते या ठिकाणी. पुढचं जे पण फेंडर आहे, हे फेंडर तुमचं असणार आहे फायबरमध्ये दिलेलं. दोघं साईडला मला रिफ्लेक्टर दिलेलं असणार आहे. आणि हे बघा, ही गाडी आहे डिस्क ब्रेकमध्ये. 80-12 इंच तुमचे दिसणार आहे हे ऑल अवेज. आणि याच्यामध्ये तुम्हाला डिस्क ब्रेक दिलेली असणार 190 पर्यंत. आणि बाहेर तुम्हाला असणार MRFचे दिलेले असणार, दोघंही ट्यूबलेसमध्ये दिलेली असणार आहे. त्याची ही पॅकिंग बघू शकता तुम्हाला बघा. तसं थोडंसं तुम्हाला टीचरमध्ये तुम्हाला दिलेलीच नाही त्याच्याला पॅकिंग ही. आणि डिस्क ब्रेक पण तुम्हाला एवढी मस्त दिसते यामध्ये बघा. पहिले विदेमध्ये तुम्हाला ही अशी डिझाईन तुम्ही थोडी वेगळी होती दिलेली. आणि बायवेज तुम्हाला दिले असणार हे ब्रेकिंग केले बरं. आणि बोर्डचे सस्पेन्शन दिले असणार टेलिस्कोपीमध्ये. साईड प्रोफाईल दाखवतो तुम्हाला. साईड प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्हाला बघा. गाडी तुमची अशी असणार दिलेली थोडी. सीट पण तुमची बघा, सीटची तुमची लेंथ आहे ती पण तुम्हाला चांगली दिलेली असण्यामध्ये. पुशिंग पण चांगली दिलेली आहे. आपले हे जे ग्रॅब हँडल तुमचे ग्रे कलरमध्ये दिलेले असणार त्याच्याला. बॉडीमध्ये तुम्हाला बघा VX2ची ब्रँडिंग इथं दिलेली असते VX2 प्लस. इथे हे आपले आहे रिअर फुटरेस त्याच्याला दिलेले असणार आहे. आणि तुम्हाला याच्यामध्ये 2 बॅटऱ्या दिलेले असतील. त्यांचे वेगवेगळे हे असणार दिलेले आपल्या साईज, म्हणजे चार्जिंग हिस्टरी पॉवर वेगवेगळे दिली असणार आहे. आणि इथं बघा त्याच्याला तुमचं हे जे असणार पुढचं हे क्लस्टर तुमचं LCDमध्ये दिलेलं असणार आहे. सध्या हे बॅटरी लावलेली नाही आहे. बॅटरी लावल्यानंतर तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये काय काय भेटतं तुम्हाला. याच्यामध्ये LCDमध्ये असणार पण 4.2 इंच तुम्हाला त्याच्यामध्ये तुम्हाला ही आपली इन्स्ट्रुमेंट क्लस्टर किचायला. इकडे तुमचं हे हजारचं बटन दिले असणार आहे. इकडे तुमचं असणार आहे हे पार्क करण्यासाठी आणि मोडचं बटन दिलं असणार किचायला. ठीक आहे, इथं तुम्हाला दिलं असणार हेडलाईटचे कंट्रोल या ठिकाणी, अप्पर डिपर आणि पास लाईट. त्याच्याला हे जेव्हा जॉयस्टिक दिलेलं असतं याला ऑपरेटिंग करण्यासाठी. ठीक आहे, SOS तुम्हाला ब्रँडिंग दिली असते याच्याला. SOSचं तुम्हाला बटन दिली असते ते टर्निंग लाईट दिलेली असते, हॉर्न दिलेलं असतं याच्याला. आणि इथं बघा इथं तुम्हाला हुक आहे, इथं सिंगल हुक दिलेलं असतं या ठिकाणी. इथं तुम्हाला एक अर्धा लिटरपर्यंत तुम्हाला ही बूट स्पेस दिली असते थोडीशी, म्हणजे स्पेस दिली असते मोबाईल ठेवण्यासाठी इथं जायला. आणि चार्जिंग करण्यासाठी हे बघा इथं तुम्हाला मोबाईलला चार्ज करण्यासाठी इथं हे दिलं असतं पोर्ट. हा USB पोर्ट दिले असतं याच्याला चार्जिंग करण्यासाठी. चावी पण दाखवतो तुम्हाला. हे बघा दोघे चावी तुम्हाला सेमच दिलेलं असतं या. ठीक आहे, आणि हे तुमचं असणार एकेचाळीला. एकेचाळीला तुमचा हा डिझाईन तुमची अशी दिली असते नाही, सिल्वर ग्रेमध्ये मला दिली असते एकेचाळीला. ठीक आहे, आणि हा खालचा जो पोर्शन आहे हा तुम्हाला असं दिलेला असतं नाही. पाठीमागे पण तुम्हाला 100-80-12 जी तुम्ही दिली असणार आहे हॉल व्हील्स एकेचाळीला. ठीक आहे, आणि पाठीमागे तुम्हाला दिली असणार ड्रम ब्रेक 110 किंवा 130 पर्यंत दिली असणार आहे एकेचाळीला. आता तुम्हाला मी रिअर प्रोफाईल दाखवतो गाडीची. रिअर प्रोफाईलमध्ये बघू शकता तुम्हाला टेल लाईट तुमची असणार आहे LED दिली असते. पुढचा हेडलाईटचा जो चेप आहे तोच तुम्हाला इथं भेटणार आहे DRLला पण सेमच. एवढं इथं पण तुम्हाला विजाची पण मला ब्रँडिंग होतं या ठिकाणी. आणि इथं असणार तुम्हाला पॉवर बाय हिरोची तुम्हाला ब्रँडिंग दिली असणार आहे क्रोममध्ये ही या ठिकाणी दिली असणार आहे. हा पार्ट तुम्हाला पियानो ब्लॅकमध्ये दिले असणार जायला. आणि LEDमध्ये तुमची असणार टेल लाईट जायला. ठीक आहे, टर्निंग लाईट तुमची असणार LEDमध्ये. रिफ्लेक्टर दिलेलं असतं जायला. हे रिफ्लेक्टर आहे नंबर प्लेट तांदूळ लागत नाही. हे आपलं फायबरमध्ये मडगड दिलेलं असतं जायला. ठीक आहे, किचायला पण तुम्हाला सेमच दिलं असतं किचायला. ही तुमची मोटर अशी दिलेली असते किचायला. मोटरबद्दल तुम्हाला सांगायचं मोटर तुम्हाला ही असणार आहे गाडीची पीक पॉवर तुम्हाला असणार आहे 6 किलोवॅटपर्यंत.
टॉप स्पीड असणार आहे 80 km/hचा, इकोमध्ये 45 असेल, राईडमध्ये 70 असेल आणि स्पोर्ट्समध्ये तुम्हाला दिलेली असेल 80पर्यंत. बॅटरीची कॅपॅसिटी असणार आहे 3.4 kWh पर्यंत दिलेली असते. दोघंही तुम्हाला बॅटरी असणार आहे रिमूव्हेबल आणि HG पण असणार आहे. आपलं साईड स्टँड तुमचं इंजिन कट ऑफ दिलेलं असतं, इकडे पण तुम्हाला सेवा दिलेलं असतं. हे आपलं रिअर फुटर दिलेलं असं मी सांगितलं तुम्हाला. आणि बॅटरी बिट्टी तुम्हाला ज्या आतमध्ये दिली असेल. तुम्हाला बूट पण आपण जाऊन दाखवतो गाडीचं. तेव्हा मित्रांनो बूट तुमचं एवढं असणार दिलेला या ठिकाणी. हे मिरर तुम्हाला दिलेलं असतं त्याच्याला, ठीक आहे. बॅटरी पण इथंच लावली बघा, बाहेर काढून ठेवलेली आहे, बॅटरी लावलेली नाही याला मेन म्हणजे, ठीक आहे. आणि इथं या बॅटऱ्या तुमच्या असणार आहे वेगळ्या. याच्यातील तुम्हाला चावी तुमच्या दोघंही बॅटऱ्या ज्या असतील तुम्हाला या बॉक्सच्या आतमध्ये असतील. त्याच्यासाठी तुम्हाला ही की दिलेली आहे आणि बॉक्सची जी पण क्वालिटी ती पण चांगली आहे. ओपन केलं तर तुम्हाला बघायचं सध्या हे खाली आहेत, कारण की बॅटऱ्या ज्या आहेत ते आता सध्या चार्जिंगला लावून ठेवलेल्या आहेत. आणि एवढा मोठं तुम्हाला स्टोरेज भेटतो या ठिकाणी. म्हणजे बॅटरी प्लस तुम्हाला बघा चार्जिंगला त्या ह्या बॅटरी लावून ठेवलेल्या आहेत. त्या बॅटरी चार्ज झाल्यानंतर मग तुम्हाला दाखवतो पुढचं इन्स्ट्रुमेंट क्लस्टरचं कसं आहे. तुम्हाला बॅटरी असणार आहे 2, ठीक आहे. त्याच्या दोघांची पॉवर पण तुम्हाला सेम दिलेली असणार आहे आणि हे पण तुम्हाला सेमच दिलं असतं. तुम्हाला मोबाईलला हे मोल होतं सॉरी हे आपलं बॅटरीला चार्ज करण्यासाठी तुम्हाला इथं पोर्ट दिलेलं असतं या ठिकाणी, ठीक आहे. तर तुम्हाला हे पोर्ट दिलेलं असतं हे चार्ज करण्यासाठी बॅटरीला. ते पण तुम्हाला हेरोची ब्रँडिंग भेटून या ठिकाणी क्रोममध्ये. आणि बाकीचं फ्यूज कंट्रोल होतो असं बाकी काही नाही. आणि एवढी स्पेस तुम्हाला भेटते यामध्ये. एक हेल्मेट तुम्ही ते ठेवू शकतात, बाकीचं तुम्हाला काय स्टोरेज तुम्ही ठेवू शकतात तर ते ठेवू शकतात या ठिकाणी. आणि बाकीचं टोल किट फर्स्ट एड किट तुम्हाला एक्सेसरीचं प्राईस तुम्हाला भेटून जाईल, ठीक आहे. सीटची पोस्टिंग पण चांगली याच्यामध्ये दिलेली गाडीला. यामुळे तुम्हाला जे पण हेच नाही तुम्हाला रेंज तुम्हाला 142 km पर्यंत दिली असणार आहे. टॉप स्पीड असणार तुम्हाला 70 km/hचा. रिमूव्हल बॅटरी असणार दोघंही 62 मिनिटामध्ये, म्हणजे फास्ट चार्जिंग तुम्हाला दिलेली आहे. तुम्हाला 65 मिनिटामध्ये होऊन जाते 0 to 80% आणि याच्यामध्ये तुम्हाला जी पण नॉर्मली AC चार्जिंगची टायमिंग आहे 0 to 80 ती असणार आहे 4 तास 15 मिनिटापर्यंत तुम्हाला ती चार्जिंग फुल होऊन जाईल. आणि मेन म्हणजे तुम्हाला एक्सलेशन जे असणार 0 to 40 ते तुमचं 4.2 सेकंदापर्यंत दिलेलं असणार आहे. आणि स्कूटरसाठी जी पण फास्ट चार्जिंग आपलं पॉईंट ते तुम्हाला ऑल ओव्हर इंडियामध्ये तुम्हाला म्हणजे 4600पर्यंत तुम्हाला चार्जिंग पॉईंट दिलेली असणार आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये. आणि तुम्हाला या गाडीला ऑपरेटिंग करण्यासाठी तुम्हाला एक विताचं ॲप तुम्हाला भेटून जाईल मोबाईलच्या आतमध्ये. तुम्ही त्याच्यातून सनुसार पण तुम्ही गाडी ऑपरेटिंग करू शकतात. ज्यामध्ये तुम्हाला RSA देत असणार आहे किंवा दुसरं कोणत्या सर्व्हिसचा डिमांडिंग असणार आहे ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. आता मग नॅव्हिगेशन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, वायफाय सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. इनकमिंग कॉल अलर्ट, SMS अलर्ट सगळं तुम्हाला दिलेलं असणार आहे. आणि मेन म्हणजे तुम्हाला चार्जिंग पॉईंट कुठे कुठे असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगणार आहे. चार्जर लोकेटर, नॅव्हिगेशन टू चार्जर आणि फास्ट चार्जिंग असेस हे तुम्हाला सगळं भेटणार आहे. नॅव्हिगेशन, व्हेकल टर्न बाय टर्न सगळं दिलेलं असणार आहे. व्हेकल सिक्युरिटी दिलेली असणार, व्हेकल स्टेटस दिलेलं असणार, सेफ्टी अलर्ट दिलेलं असणार आहे. स्मार्टफोन कनेक्टिव्ह पण दिलेली असणार यामध्ये तुम्हाला, म्हणजे मिस कॉल अलर्ट असणार, SMS अलर्ट असणार आहे, म्युझिक कंट्रोल आहे, रिसिव्हिंग कॉलेस आणि रिजेक्टेड कॉल असणार आहे आणि OTA दिलेलं असणार आहे. ओव्हर द एअर अपडेट. तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस व्हिडिओ आत्तापुरता मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलवर नवीन त्यांनी सबस्क्राईब करा, असेल का सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, बाजूची बेलची घंटी ऑल नोटिफिकेशन करून ठेवा, ज्यामुळे मी जे पण नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया.